नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी स्टडी सर्कलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, भाषा कोणतीही असो, भाषा शिकण्यापूर्वी त्या भाषेचे मूलभूत घटक आणि त्यांचे उपयोग आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळेच आपण आज इंग्रजी भाषा शिकत असताना इंग्रजी भाषेचे जे काही मूलभूत घटक आहेत त्याच्यामधील एक महत्त्वाचा घटक म्हणजेच पार्ट्स ऑफ स्पीच, ज्याला आपण मराठीमध्ये शब्दांच्या जाती असं म्हणतो. आपण या स्लाईडमध्ये या ठिकाणी बघत असाल, या ठिकाणी शब्दांच्या जाती आपण अभ्यासणार आहोत आज. विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपण बघतो की ज्या पद्धतीने प्राण्यांच्या आणि मनुष्याच्या अनेक प्रकारच्या जाती असतात, त्याच प्रकारच्या शब्दांच्या सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहेत. आपण इंग्रजी भाषेचा जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो, तर इंग्रजी भाषेमध्ये आपण बघू शकतो की एकूण 8 प्रकारच्या शब्दांच्या जाती आहेत. आता जसं की आता एकच व्यक्ती, परंतु तो ज्या वेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका पार पाडत असतो, तर एकच व्यक्ती परंतु भूमिका मात्र तो वेगवेगळ्या पार पाडतो. तशाच पद्धतीने कोणत्याही भाषेमध्ये सुद्धा एकच प्रकारचा शब्द मात्र तो वेगवेगळ्या भूमिका पार पाडत असतो. जसं आपण चित्रपटामध्ये पाहतो की नायक किंवा नायिका ते एकच असते व्यक्ती, मात्र ते भूमिका ह्या त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पार पाडत असतात. तर तशाच प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषा असेल किंवा इंग्रजी भाषा असेल किंवा इतर कुठलीही भाषा असेल, तर त्या भाषेमध्ये जे काही शब्द असतात तर ते शब्दसुद्धा वेगवेगळ्या भूमिका पार पाडत असतात आणि त्या वेगवेगळ्या भूमिकेनुसारच त्या शब्दांच्या वेगवेगळ्या जाती ठरलेल्या असतात. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी बघत आहोत की जसं की आपल्याला माहिती आहे की इंग्रजी भाषेचा जर आपण विचार केला तर इंग्रजी भाषेमध्ये एकूण शब्दाच्या 8 जाती आपल्याला दिसून येतात. आता ह्या शब्दाच्या एकूण 8 जाती नेमक्या कोणकोणत्या आहेत ते आपल्याला समजून घ्यायचं आहे सुरुवातीला. तर आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पाहत आहोत की आपण एक यादी या ठिकाणी घेतलेली आहे इंग्रजी भाषेतील शब्दांच्या जातीचे, ज्याला आपण पार्ट्स ऑफ स्पीच म्हणतो. तर एकूण जे काही पार्ट्स ऑफ स्पीच आहेत हे आपण बघितलेलं आहे की 8 आहेत. त्याच्यापैकी आपण जर बघितलं तर शब्दांची जी पहिली जात आहे ती म्हणजे नाऊन, ज्याला आपण मराठी भाषेमध्ये नाम असं म्हणतो. तर ही झाली शब्दाची पहिली जात. त्याच्यानंतर बघा, शब्दाची दुसरी जात ज्याला प्रोनाऊन असं म्हटलं जातं. शब्दाची दुसरी जात प्रोनाऊन आणि त्याला मराठीमध्ये सर्वनाम आपण म्हणत असतो. विद्यार्थी मित्रांनो, शब्दाची जी तिसरी जात आहे ती म्हणजे ॲडजेक्टिव्हला मराठीमध्ये आपण विशेषण असं म्हणतो. त्यानंतर शब्दाची जी चौथी जात आहे ती म्हणजे व्हर्ब, ज्याला आपण मराठी भाषेमध्ये क्रियापद म्हणतो. तसेच विद्यार्थी मित्रांनो, शब्दाची 5वी जात ही ॲडव्हर्ब होय. ॲडव्हर्बला मराठी भाषेमध्ये आपण क्रिया विशेषण असे म्हणतो. त्याचप्रमाणे शब्दाची जर आपण 6वी जात बघितली तर ती म्हणजे प्रिपोजिशन होय. प्रिपोजिशन ही शब्दाची 6वी जात, ज्याला आपण मराठी भाषेमध्ये शब्दयोगी अव्यय असं म्हणतो. तसेच विद्यार्थी मित्रांनो, शब्दाची जर 7वी जात आपण बघितली तर शब्दाची 7वी जात आहे कंजंक्शनला मराठी भाषेमध्ये उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. आणि शब्दाची 8वी व सर्वात शेवटची जर जात आहे तर ती म्हणजे इंटरजेक्शन. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकतो की इंटरजेक्शन म्हणजे काय, तर केवळ प्रयोगी अव्यय, ज्याला आपण उद्गारवाच्य अव्यय असं सुद्धा म्हणत असतो. तर एकंदरीतच काय विद्यार्थी मित्रांनो, तर आपण इंग्रजी भाषेमधील शब्दाच्या एकूण ज्या काही 8 जाती आहेत त्या 8 जातींची जी काही यादी आहे ती या ठिकाणी आपण बघितलेली आहे. पहा, आपण या ठिकाणी शब्दाच्या ज्या 8 जाती त्याच्यामध्ये काय काय बघितलं, नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब, ॲडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन, ज्याला मराठीमध्ये आपण बघितलं की नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी आणि केवळ प्रयोगी अव्यय. तर एकंदरीतच काय विद्यार्थी मित्रांनो, तो इंग्रजी भाषेचा अभ्यास करत असताना आपल्याला या 8 जातींचा अभ्यास करावा लागतो. कारण की इंग्रजी भाषेमध्ये आपण जे कोणतेही शब्द वापरणार आहोत ते आपल्याला या 8 शब्दाच्या जातींमधूनच ते शब्द आपल्याला त्या ठिकाणी येणार आहेत. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी भाषेतील पार्ट्स ऑफ स्पीच हा जो घटक आहे हा भाषेचा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. चला तर मग आता आपण ह्या ज्या काही शब्दाच्या एकूण 8 जाती आहेत, या शब्दाच्या एकूण 8 जातीची आता आपण सध्या फक्त एक यादी बघितलेली आहे
किंवा शब्दाच्या नेमक्या 8 जाती कोणकोणत्या आहेत नाऊन पासून ते इंटरजेक्शन पर्यंत. आता याच्यानंतर आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत की जसं शब्दाची पहिली जात नाऊन, तर नाऊन म्हणजे नेमकं काय, नाऊन कोणत्या प्रकारचे असतात, तसेच प्रोनाऊन म्हणजे काय, ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, व्हर्ब म्हणजे काय आणि त्याची काही उदाहरणं. तर अशा प्रकारे आता आपण याच्यानंतर शब्दाच्या ज्या काही एकूण 8 जाती आहेत त्याच्याबद्दलची डिटेल माहिती घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपण यापूर्वी बघितलेलं आहे की शब्दाच्या एकूण 8 जाती आहेत. तर ते शब्दाच्या 8 जातींपैकी जी पहिली जात आहे शब्दाची ती म्हणजे नाऊन. आता विद्यार्थी मित्रांनो, शब्दाची जी काही ही पहिली जात आहे नाऊन, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की नाऊन म्हणजेच नाम. आता नाम म्हणजे काय, तर नाम म्हणजे ज्याला आपण मराठी भाषेमध्ये काय म्हणतो, नाव. तर नाव म्हणजेच नाम आणि त्याला इंग्रजी भाषेमध्ये म्हटलं जातं नाऊन. तर आता नाऊन म्हणजे नेमकं काय, आपण अगदी मराठी भाषेमध्ये इंग्रजी व्याकरण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्याच्यामुळे मी अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे ह्या सगळ्या गोष्टी. तर आपण सुरुवातीला बघतोय की नाऊन म्हणजे नेमकं काय. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण नाऊन म्हणजेच नामाची व्याख्या जर या ठिकाणी बघितली तर आपल्या लक्षात येईल की बघा, नाऊन म्हणजे काय, तर सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा शब्द म्हणजेच नाऊन, ज्याला आपण नाम असे म्हणतो. लक्षात घ्या विद्यार्थी मित्र, सृष्टी म्हणजे हे जे पूर्ण जग आहे, ही जी पूर्ण पृथ्वी आहे, जेवढी ही सृष्टी आहे म्हणजे सजीव निर्जीव मूर्त अमूर्त कुठलेही घटक असू द्या या सृष्टीमधील, त्या सृष्टीतील कोणताही घटक असू द्या, त्या घटकाला ओळखता यावं याच्यासाठी त्या घटकाला जे काही नाव दिलं जातं त्या नावालाच नाऊन असं म्हणतात. जसं की उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांनो, एखादं शहर आहे, या सृष्टीमध्ये एखादं शहर आहे, एखादं गाव आहे, तर त्या शहराला किंवा गावाला दिलेलं गेलेलं जे नाव आहे त्याला ओळखता आलं पाहिजे. कारण अनेक प्रकारचे गाव आहेत, अनेक प्रकारचे प्राणी आहेत, अनेक प्रकारचे पक्षी आहेत. तर नेमकं ज्याची त्याची जे काही वैयक्तिक ओळख आहे हे निर्माण होण्यासाठी आपण प्रत्येक घटकाला त्याची ओळख पटवण्यासाठी त्याला एक नाव देत असतो. तर त्या नावालाच इंग्रजी भाषेमध्ये आपण नाऊन असं म्हणतो. तर या ठिकाणी मला वाटतं व्याख्या सगळ्यांच्या लक्षात आली असेल की सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा शब्द म्हणजेच नाम होय, ज्याला आपण नाऊन असे म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण काही उदाहरणं बघतो. जसं की बघा, मी तुम्हाला म्हटलं की बा एखाद्या शहराचं जर नाव असेल तर त्या शहराला ओळखता येण्यासाठी आपण जे नाव देतो, जसं की मुंबई. त्यानंतर एखाद्या व्यक्तीचं नाव, अनेक व्यक्ती आहेत ना, मग त्या व्यक्तीला ओळखता आलं पाहिजे म्हणून आपण त्या व्यक्तीला, त्या घटकाला एक नाव देतो. जसं की आपण बघितलं या ठिकाणी उदाहरणार्थ राकेश आहे. तसं अनेक घटक आहेत सृष्टीमध्ये, जसं पेन, शुगर, टीम, ऑनेस्टी, फॅमिली इत्यादी. तर अशा प्रकारचे काही उदाहरणं आपण या ठिकाणी घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर नाऊन म्हणजे काय, तर सृष्टीतील कोणताही घटक असू द्या, त्या घटकाला दिलेलं जे काही नाव असतं ते त्या घटकाचं नाव म्हणजेच नाऊन म्हणजेच नाम. तर मला वाटतं की लक्षात आलं असेल सगळ्यांच्या. जसं की आपण या ठिकाणी मुंबई, राकेश, पेन, शुगर, टीम, ऑनेस्टी, फॅमिली अशा प्रकारचे काही उदाहरणं या ठिकाणी घेतलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्यायची, जसं की तुम्हाला या ठिकाणी बघा, उदाहरणासाठी आपण एक शब्द वापरला इथं E.G. म्हणजेच काय, ईचा अर्थ आहे एक्झाम्पल आणि जीचा आहे ग्रँटी आहे. एक्झाम्पल ग्रँटी आहे म्हणजेच उदाहरणार्थ, ज्याला आपण मराठीत म्हणतो. काही विद्यार्थी नाही का या एक्झाम्पल ईजीच्या ऐवजी एक्झाम्पल लिहिताना EX आणि डॉट लिहितात. तर हे जे काही आहे विद्यार्थी मित्रांनो, EX आणि डॉट लिहिणं ही पद्धत चुकीची आहे. कारण EX लिहिणे याचा अर्थ एक्सेप्शन म्हणजेच अपवाद होतो, पण आपण अपवाद लिहितोय का नाही, आपण उदाहरणं लिहितो. म्हणून ही एक छोटीशी गोष्ट सर्वांनी नेहमी लक्षात ठेवायची की उदाहरण लिहिताना नेहमी EG म्हणजेच एक्झाम्पल ग्रँटी आपण लिहिलं पाहिजे. तर याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण थोडक्यात बघणार आहोत. आता नाऊन म्हणजे काय, म्हणजेच नाम म्हणजे काय, ते सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. जसं की बघा, मी पुन्हा एकदा सांगतो की नाऊन म्हणजे काय, तर सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखता येण्यासाठी वापरण्यात येणारा शब्द म्हणजेच नाऊन होय. तर विद्यार्थी मित्रांनो, सृष्टीतील आता कुठलाही घटक असू द्या, जसं की आपण बघतो की आपल्या घरामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या वस्तू असतात. जसं की लाईट आहे, फॅन आहे, टेबल आहे, खुर्ची आहे, विंडो आहे, बुक आहे, पेन आहे. तर ह्या अनेक प्रकारच्या सृष्टीतील अनेक घटक आहेत. हे आता या घटकांना त्यांची ओळख निर्माण झाली पाहिजे म्हणून आपण एक नाव देतो. तर तसं कुठलंही जे नाव देतो आपण एखाद्या घटकाला, वस्तूला, तीच म्हणजेच नाऊन होय. तर विद्यार्थी मित्रांनो, आता याच्यानंतर आपण बघणार आहोत प्रोनाऊन. प्रोनाऊन म्हणजे नेमकं काय. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना माहितीच आहे की प्रोनाऊनला आपण मराठी भाषेमध्ये सर्वनाम असं म्हणतो. प्रोनाऊनला काय म्हणतो आपण, सर्वनाम मराठी भाषेमध्ये. आता प्रोनाऊन म्हणजे सर्वनामाची व्याख्या काय आहे ते आपण आता या ठिकाणी बघणार आहोत. तर प्रोनाऊनची व्याख्या काय आहे,
जसं की आपण याच्यापूर्वी नाऊन म्हणजेच नाम अभ्यासलेलं आहे. तर प्रोनाऊन म्हणजे काय, तर जे नाऊन आहे, वर जे आपण अभ्यासलेलं नाऊन आहे, तर या नाऊन ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दालाच प्रोनाऊन असे म्हणतात. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की बा प्रोनाऊन म्हणजे नाऊन ऐवजी प्रोनाऊन का वापरलं जातं, तर त्याचे एक महत्वाचे एक कारण आहे विद्यार्थी मित्रांनो. जसं की आपण बघतो की अनेक वेळा म्हणजे एकच नाव, एखाद्या व्यक्तीचं नाव, फॉर एक्झाम्पल समजा आपल्याला जर सांगितलं की बा तुम्ही तुमच्या स्वतःवर निबंध लिहून आणा 10 ओळी किंवा 5 ओळी, तर आपण काय करतो, तो सुरुवातीला आपलं नाव लिहून मोकळं होतो की माझं नाव XYZ आहे, आणि त्याच्यानंतर मग प्रत्येक वाक्यात आपण आपलं स्वतःचं नाव वापरतो का, तर नाही. आपण प्रत्येक वाक्यात स्वतःचं नाव वापरत नाही. आपण स्वतःच्या नावाच्या ऐवजी काही सर्वनामे म्हणजेच काही प्रोनाऊन वापरतो. आपण सुरुवातीलाच फक्त आपण नाऊन वापरतो स्वतःचं नाव, आणि त्याच्यानंतर प्रत्येक ओळीत आपण काय करतो, स्वतःच्या नावाच्या ऐवजी म्हणजे फॉर एक्झाम्पल मी वगैरे वगैरे मी वापरतो, मला. तर अशा प्रकारचे आपण आपल्या स्वतःच्या नावाच्या ऐवजी काही सर्वनामं वापरत असतो, ज्यालाच आपण प्रोनाऊन म्हणतो. तर लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, प्रोनाऊनची व्याख्या म्हणजे काय, तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला प्रोनाऊन असे म्हणतात. आपण बघितलंय की सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा शब्द म्हणजेच नाम होय. मात्र ह्या नामाच्या ऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला आपण प्रोनाऊन असं म्हणत असतो. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्यायची विद्यार्थी मित्रांनो, की ज्या ठिकाणी आपल्याला नाम वापरायचं नाही त्या ठिकाणी नामाच्या ऐवजी आपण सर्वनाम वापरू शकतो, म्हणजे नाऊनच्या ऐवजी प्रोनाऊन. आणखी एक महत्वाचं म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर जे काही नाऊन आहे म्हणजे नाम आहे, त्या नामाची पुनरावृत्ती टाळण्याचं जे काही काम आहे हे प्रोनाऊन करत असते. जसं मी तुम्हाला बोललो ना, की जसं की आपल्याला एखादा निबंध लिहायला सांगितलं की आपण काय करतो, सुरुवातीला स्वतःचं नाव लिहितो आणि त्याच्यानंतर वारंवार स्वतःचं नाव लिहित नाही. मी हे केलं, मी ते केलं, स्वतःच्या नावाच्या ऐवजी आपण मी वापरतो, किंवा अनेक असतील तर आपण आम्ही शब्द वापरतो. तर म्हणजेच काय करतो, आपण नामाच्या ऐवजी प्रोनाऊन वापरतो. म्हणजेच काय, तर नामाची जी वारंवार होणारी जी पुनरावृत्ती आहे ते टाळतो आपण. आणि म्हणून असं म्हटलं जातं की नामाची पुनरावृत्ती टाळणे हे प्रोनाऊनचं महत्वाचं असं कार्य आहे. तर ह्या गोष्टी प्रोनाऊनच्या अनुषंगाने लक्षात ठेवायचं आहे. तर प्रोनाऊन म्हणजे नेमकं काय, नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजेच प्रोनाऊन होय, आणि नामाची पुनरावृत्ती टाळणे हे प्रोनाऊनचं महत्वाचं कार्य होय. आता प्रोनाऊन म्हणजे काय असतात विद्यार्थी मित्रांनो, नामाच्या ऐवजी वापरले जातात, आहे का नाही. जसं की आपला एखादा मित्र आहे समजा राकेश, आहे का नाही. हा आता राकेश हे काय आहे, हे प्रोनाऊन आहे का नाही, राकेश हे नाऊन आहे, राकेश हे काय आहे, नाऊन आहे हो. परंतु आता नाऊनच्या ऐवजी आपल्याला काय करायचं आहे, प्रोनाऊन. आता आपल्याला राकेश माहित आहे, आपला मित्र राकेश आहे बा. आता राकेश हे त्याचं नाव आहे आणि त्याच्यामुळे ते काय नाऊन आहे. परंतु आपण आता या राकेश या नाऊन ऐवजी प्रोनाऊन वापरायचं आहे. तर मग आपण काय करणार, राकेश आता इथं हजर नाही तर आपण त्याचं नाव नाही घ्यायचं, आपण काय करणार, ही म्हणजे काय, तो, आहे का नाही. हा तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो नामाच्या ऐवजी वापरल्या जाणारे जे काही सर्वनाम आहेत त्यालाच आपण प्रोनाऊन असं म्हणतो. तर मग आता उदाहरणार्थ प्रोनाऊन कोणकोणती आहेत, तर ही आहे, त्याच्यानंतर शी, इट, हू, दॅट, व्हॉट, समवन, असे अनेक प्रकारचे प्रोनाऊन आहेत की जे एखाद्या घटकाच्या नामाच्या ऐवजी वापरले जातात, त्यालाच आपण प्रोनाऊन असं म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो मला असं वाटते की नाऊन आणि प्रोनाऊन या दोन घटकांबद्दलची जी काही माहिती आहे ही थोडक्यात का होईना आपल्या लक्षात आली असेल. याच्यानंतरचा जो काही आपला व्हिडिओ बनणार आहे त्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण सविस्तर पुन्हा एकदा नाऊन प्रोनाऊन जे शब्दाच्या 8ही जाती आहेत त्या सगळ्यांचा डिटेलमध्ये आपण अभ्यास करणारच आहोत. आता फक्त आपण थोडक्यात माहिती बघतो आहे पार्ट्स ऑफ स्पीचची. विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी आपण आता शब्दाच्या 2 जाती अभ्यासलेल्या आहेत, नाऊन आणि प्रोनाऊन. आता आपण शब्दाची जी काही तिसरी जात आहे ती म्हणजे ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय हे आता आपण अभ्यासणार आहोत. तर आपण या ठिकाणी बघतो की ॲडजेक्टिव्हला मराठी भाषेमध्ये काय म्हटलं जातं, विशेषण असं म्हटलं जातं. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, विशेषण. आता विशेषण म्हणजे नेमकं काय हे आपल्याला बघायचं आहे. तर विशेषणाची काय व्याख्या आहे, तर अगदी साधी आणि सोपी आहे. नाम म्हणजे नाऊन म्हणजे काय आपण अभ्यासलेलं आहे ऑलरेडी. आता नाऊन म्हणजे काय हे आपल्याला माहिती असल्यावर विशेषण म्हणजे काय हे माहिती व्हायला काही अवघड नाही आहे. तर आपण या ठिकाणी बघू शकतो. तर ॲडजेक्टिव्हची डेफिनेशन काय आहे, तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला ॲडजेक्टिव्ह असे म्हणतात. बघा आपण सुरुवातीला नाऊन अभ्यासलेला आहे. पार्ट्स ऑफ स्पीच मधील फर्स्ट पार्ट्स ऑफ स्पीच काय आहे, नाऊन. ओके तर ते जे काही नाऊन आहे तर त्या नाऊन बद्दल जर एखादा शब्द विशेष माहिती सांगत असेल,
नाऊनबद्दल एखादा शब्द विशेष माहिती सांगत असेल तर त्या शब्दाला आपण काय म्हणतो, ॲडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण. अगदी सोपी व्याख्या आहे ॲडजेक्टिव्हची. काय व्याख्या आहे ॲडजेक्टिव्हची? नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला ॲडजेक्टिव्ह असे म्हणतात. आता उदाहरणार्थ आपण बघणार आहोत मित्रांनो, म्हणजे ॲडजेक्टिव्हचे कोणकोणते उदाहरण आहेत. आता नामाबद्दल विशेष माहिती सांगण्यासाठी अनेक शब्द वापरले जातात. त्याच्यामुळे जे जे शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगण्यासाठी वापरले जातील ते सगळे शब्द ॲडजेक्टिव्ह असतील, म्हणजे विशेषण असतील, कारण ते नामाबद्दलची विशेष माहिती देतात. साहजिकच आहे ना, जो शब्द विशेष माहिती देणार आहे नामाबद्दल त्याला आपण काय म्हणणार आहोत, विशेषण. तर आता या ठिकाणी आपण काही तुम्हाला समजण्यासाठी उदाहरणं घेतलेली. तसं बघा, बिग, ऑनेस्ट, क्लेवर, ऑल, धीस इत्यादी. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आता बिग हा शब्द आपण या ठिकाणी म्हणजे प्रश्न पडला असेल की हा शब्द कसा काय ॲडजेक्टिव्ह होऊ शकतो. तर फॉर एक्झाम्पल आता लक्षात घ्या, समजा आता एखादा मुलगा आहे, म्हणजे तो सृष्टीतील एखादा घटक आहे, तर आपण त्या व्यक्तीचं जे काही नाव आहे ते बॉय. आता बॉय हे काय झालं, हे नाऊन झालं. पण आता या बॉयबद्दल जर आपल्याला काही माहिती द्यायची असेल, विशेष माहिती, तर आपण या बॉयच्या बद्दल माहिती सांगणारा शब्द या ठिकाणी घेणार. फॉर एक्झाम्पल आपण काय घेतलं, बिग बॉय, म्हणजे काय, मोठा मुलगा. ओके. तर आता बघा, बिग हा जो शब्द हा कोणाबद्दल माहिती देतो आहे, बॉय बद्दल माहिती देतो आहे. आणि त्याच्याचमुळे असे जे शब्द आहेत की जे एखाद्या नामाबद्दल माहिती देतात त्या शब्दांना म्हणतात विशेषण म्हणजेच ॲडजेक्टिव्ह. आता दुसरं एक उदाहरण आहे ऑनेस्ट. ऑनेस्ट म्हणजे काय, तर प्रामाणिक, नाही का नाही. आता उदाहरणार्थ आपण एखादा शब्द घेतला, GIRL, गर्ल. ओके, GIRL, गर्ल. आता बघा या ठिकाणी गर्ल हा शब्द आहे. आता गर्ल बद्दल, आता गर्ल हे काय झालं, नाऊन झालं, कारण हा एक सृष्टीचा घटक आहे, या घटकाला दिलेलं नाव म्हणजे गर्ल आहे. ओके. पण या गर्ल बद्दल आपण एक शब्द घेतला, तो म्हणजे काय, तर ऑनेस्ट. ओके, म्हणजे काय म्हटलं आपण, ऑनेस्ट गर्ल. तर मुलगी तर आहे, पण मुलगीबद्दलची विशेष माहिती काय आहे, ती मुलगी कशी आहे, ऑनेस्ट आहे. आणि म्हणून ऑनेस्ट हा जो शब्द आहे हा या गर्लबद्दल जर विशेष माहिती देत असेल तर त्यावेळेस ऑनेस्ट हा शब्द म्हणजे काय होतो, तर ॲडजेक्टिव्ह म्हणजेच. त्याच्यानंतर क्लेवर, आपण म्हणतो हुशार मुलगा, हुशार विद्यार्थी. तर क्लेवर हा शब्द एखाद्या घटकाबद्दलची विशेष माहिती देण्यासाठी येतो. तर अशाच प्रकारे विद्यार्थ्यांना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की नामाबद्दल म्हणजेच नाऊनबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला ॲडजेक्टिव्ह असे म्हणतात. ही काही उदाहरणं दाखल आपण या ठिकाणी उदाहरणे बघितलेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटतं की ॲडजेक्टिव्ह म्हणजे नेमकं काय, तर हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. आता याच्यानंतर शब्दाची जी चौथी जात आहे विद्यार्थी मित्रांनो, जिला आपण व्हर्ब असं म्हणतो. व्हर्बला मराठीत क्रियापद म्हणतात. तर व्हर्ब म्हणजेच क्रियापद जे आहे, तर या व्हर्ब म्हणजे नेमकं काय, त्याचे काय उदाहरणं आहेत, काय व्याख्या आहेत, हे आपण या ठिकाणी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियादर्शक शब्दाला काय म्हणतात, व्हर्ब असे म्हणतात. आता या व्हर्बच्या म्हणजेच क्रियापदाच्या व्याख्येमध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्या म्हणजे कुठल्या, तर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे असा शब्द की ज्या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण केला पाहिजे. कुठल्या शब्दाला आपण क्रियापद म्हणू शकतो, ज्या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण केला पाहिजे. ओके. आणि दुसरं म्हणजे काय, तर तो जो काही शब्द आहे तो कसा असला पाहिजे, क्रियादर्शक असला पाहिजे. म्हणजे त्या शब्दामधून कुठली तरी क्रिया दर्शविल्या गेली पाहिजे. म्हणजेच काय, तर अशाच शब्दाला आपण व्हर्ब म्हणजेच क्रियापद म्हणू शकतो की जो शब्द वाक्याचा एकतर अर्थ पूर्ण करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर तो शब्द वाक्यातील क्रियादर्शक शब्द सुद्धा आहे. म्हणून आपल्या व्हर्बची व्याख्या आहे की वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियादर्शक शब्दाला व्हर्ब असे म्हणतात. तर आता बघा विद्यार्थी, व्हर्ब म्हणजे काय, क्रिया. आता क्रिया अनेक असतात आहे का नाही, जसं की आपण धावतो, पळतो, बोलतो, हसतो, चालतो, शिकतो, शिकवतो, ह्या सगळ्या काय आहेत, क्रिया आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही क्रिया आहेत, ह्या क्रिया ज्या शब्दाच्या माध्यमातून दाखवल्या जातात त्याला आपण क्रियादर्शक शब्द म्हणतो. परंतु असा क्रियादर्शक शब्द की ज्याच्या माध्यमातून एखाद्या वाक्याचा अर्थ पूर्ण केला जाऊ शकतो त्याला आपण काय म्हणू शकतो, व्हर्ब म्हणू शकतो. एक गोष्ट लक्षात घ्यायची, नुसतं क्रियादर्शक शब्दाला क्रियापद म्हणतात का, नाही. असा क्रियादर्शक शब्द की जो काय करतो, वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, त्याला आपण काय म्हणत असतो विद्यार्थी मित्रांनो, व्हर्ब असे म्हणत असतो. आता या ठिकाणी आपण बघू शकतो, आता इट, इट म्हणजे काय, खाणे आहे का नाही. लर्न शिकणे, एम, इज, आर टू बीचे रूप आहेत, हॅज, रन, गो धावणे, गो म्हणजे जाणे. तर अशा प्रकारची ही या ठिकाणी उदाहरणं दाखल आपण काही क्रियादर्शक शब्द म्हणजेच क्रियापद म्हणून या ठिकाणी घेतलेली आहेत. आता यांचा वाक्यात कसा उपयोग होतो ते सुद्धा आपण उदाहरण दाखल या ठिकाणी घेतलं. जसं की फॉर एक्झाम्पल आपण बघा, इथे एक वाक्य घेतलेलं आहे आपण, आय लर्न अ पोयम.
तर या वाक्यात मित्रांनो जी काही क्रिया आहे ती कशाची क्रिया आहे, लर्न म्हणजे शिकण्याची क्रिया आहे, आणि म्हणून हा जो काही शब्द आहे हा या वाक्यातील काय आहे, क्रियापद आहे. कारण हा लर्न हा जो शब्द हा क्रिया दर्शवतच आहे, पण त्या क्रिया दर्शवण्याच्या बरोबरच हा लर्न हा शब्द वाक्याचा अर्थ सुद्धा पूर्ण करतो आहे, आणि म्हणून असा शब्द की जो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो आणि क्रियादर्शक आहे त्याला आपण काय म्हणत असतो, व्हर्ब असं म्हणत असतो. आणखी एक दुसरं उदाहरण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण घेतलेलं आहे. कुठलं उदाहरण आहे, शी इज अ डॉक्टर. तर या वाक्यातील जो काही इज नावाचा शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो, तर हा जो काही इज शब्द आहे हा या ठिकाणी सगळ्यांना माहिती आहे की हे टू बीचं रूप आहे, आणि टू बीचं रूप सुद्धा अनेक वेळा वाक्यामध्ये क्रियापदाच्या भूमिकेमध्ये येतं. या ठिकाणी बघा इज म्हणजे काय तर आहे, शी इज अ डॉक्टर, ती एक डॉक्टर आहे. तर इज हा जो काही शब्द आहे या वाक्यात हा क्रिया दर्शवतो आहे, आणि दुसरं म्हणजे काय तर वाक्याचा अर्थ सुद्धा पूर्ण करतो आहे, आणि म्हणूनच आपण अशा प्रकारचे शब्द की जे वाक्याचा अर्थ पूर्ण करतात आणि जे क्रियादर्शक आहेत त्यांना आपण काय म्हणत असतो, व्हर्ब असे म्हणत असतो. मला वाटते विद्यार्थी मित्रांनो व्हर्ब म्हणजे काय हे सुद्धा आता आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं असेल. आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत शब्दाची 5वी जात म्हणजे 5th पार्ट्स ऑफ स्पीच. विद्यार्थी मित्रांनो शब्दाची 5वी जात जी काय आहे ती म्हणजे ॲडव्हर्ब. बघा 5वी जात कुठली आहे, ॲडव्हर्ब. ॲडजेक्टिव्ह आपण शब्दाची 3री जात बघितली होती. ॲडजेक्टिव्हचा अर्थ होता विशेषण, फक्त विशेषण, आणि ज्यावेळेस ॲड लागतं ॲडव्हर्ब म्हणजेच क्रिया विशेषण. विद्यार्थी मित्रांनो आता क्रिया विशेषण म्हणजे ॲडव्हर्ब याचा म्हणजे नेमकं काय हे आपण या ठिकाणी व्याख्येच्या माध्यमातून अभ्यासण्याचा प्रयत्न करूया. बघा ॲडव्हर्बची व्याख्या काय दिलेली आहे या ठिकाणी, क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला ॲडव्हर्ब असे म्हणतात. बघा विद्यार्थी मित्रांनो याच्यापूर्वी आपण विशेषण बघितलेलं आहे. याच्यापूर्वी आपण शब्दाची जी 3री जात आहे विशेषण म्हणजे ॲडजेक्टिव्ह आपण अभ्यासलेला आहे. तर ॲडजेक्टिव्हची डेफिनेशन काय होती, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणजेच ॲडजेक्टिव्ह म्हणत होतो. मात्र या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ॲडव्हर्ब. तर ॲडव्हर्ब म्हणजे काय, याच्यामध्येच बघा ॲड याच्यामध्ये काय व्हर्ब हा शब्द लागलेला आहे. म्हणजे एक लक्षात ठेवायचं आहे की व्हर्ब म्हणजेच व्हर्ब बद्दल विशेष माहिती जो शब्द सांगतो त्याला म्हणायचं आहे ॲडव्हर्ब. लक्षात आलं का, ॲडव्हर्ब कशाला म्हणायचं, व्हर्ब बद्दल जो शब्द विशेष माहिती सांगेल त्याला म्हणायचं आहे ॲडव्हर्ब. म्हणजेच काय, क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला ॲडव्हर्ब असे म्हणतात. आता क्रियापद म्हणजे काय, आपण शब्दाची 4थी जात बघितलेली आहे की जो शब्द क्रिया दर्शवतो आणि जो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो त्याला आपण क्रियापद म्हणजेच व्हर्ब म्हणतो. तसा क्रियादर्शक शब्द वाक्यात आलेला असेल आणि त्या क्रियापदाबद्दल जर एखादा शब्द विशेष माहिती देत असेल तर तेव्हा आपण त्याला काय म्हणणार विद्यार्थी मित्रांनो, ॲडव्हर्ब. तर ॲडव्हर्ब लक्षात येण्यासाठी पहिल्यांदा तर व्हर्ब कुठला आहे हे समजलं पाहिजे. एकदा का आपल्याला व्हर्ब कुठला आहे हे समजलं की मग त्या व्हर्ब विषयी विशेष माहिती देणारा शब्द कोणता आहे हे आपल्या लक्षात येईल, आणि तोच व्हर्ब विषयी विशेष माहिती देणारा शब्द म्हणजेच काय असतो, ॲडव्हर्ब. तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण आता काही उदाहरणाद्वारे अभ्यासाचा प्रयत्न करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पहिलंच उदाहरण आपण घेतलेलं आहे. पहिलं वाक्य आहे कम हिअर. कम हिअर हे एवढं एक पहिलं वाक्य आहे. आता या ठिकाणी जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी या वाक्यामध्ये एक क्रिया दिलेली आहे. कम म्हणजेच काय, येण्याची क्रिया दर्शवलेली आहे. कम म्हणजे काय, येणे. हा तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात येते कम हे काय आहे या वाक्यातील व्हर्ब आहे. कम हे काय आहे, व्हर्ब आहे. ओके. हा आता पहा क्रिया कशाची, येण्याची आहे, पण येण्याविषयीची विशेष माहिती काय आहे, ये. पण कुठे ये, हिअर म्हणजेच काय, येथे ये. म्हणजे फक्त ये म्हणजे कुठे पण ये असं आहे का, नाही. येण्याबद्दल एक विशेष गोष्ट सांगितलेली आहे की येथे ये. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घ्यायची विद्यार्थी मित्रांनो की कम हे जर व्हर्ब असेल आणि व्हर्ब बद्दल विशेष माहिती देणारा शब्द जर हेअर असेल तर मग या व्हर्ब बद्दल विशेष माहिती देणारा हेअर हा जो शब्द काय याला काय म्हणणार मग आपण, ॲडव्हर्ब. तर विद्यार्थी मित्रांनो या उदाहरणाच्या माध्यमातून तरी आपल्या लक्षात आलं असेल की ॲडव्हर्ब म्हणजे नेमकं काय असतं. आणखी दुसरं एक उदाहरण आपण या ठिकाणी घेतो. बघा रमेश प्लेज वेल म्हणजेच काय, बघा आता या वाक्यातील क्रियापद कोणते ते आपल्याला सुरुवातीला लक्षात घ्यावे लागेल. बघा प्लेज. प्लेज हे काय या वाक्यातील व्हर्ब आहे. प्लेज हे काय या वाक्यातील व्हर्ब म्हणजेच क्रियापद आहे, कारण प्ले म्हणजे खेळण्याची क्रिया आहे आणि हा शब्द वाक्याचा अर्थ सुद्धा पूर्ण करतोय. हा तर मग आता प्लेज बद्दल विशेष माहिती कोणता शब्द देतो, पहा रमेश खेळतो
आता रमेश खेळतो, पण खेळ कसा खेळतो, तर खेळण्याबद्दलची विशेष माहिती दिली आहे. खराब खेळतो का, नाही, तर रमेश चांगला खेळतो म्हणजेच वेल खेळतो. तर एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी, तर प्लेज या व्हर्ब बद्दल विशेष माहिती देणारा शब्द कुठला आहे, वेल. आणि म्हणून हा जो वेल हा जो शब्द आहे हा व्हर्ब बद्दल विशेष माहिती देतो, म्हणून याला आपण काय म्हणतो, ॲडव्हर्ब. ओके, तर मला असं वाटतं विद्यार्थी मित्रांनो की क्रियाविशेषण म्हणजे ॲडव्हर्ब हे कसं ओळखायचं हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं असेल. पुन्हा आणखी काही उदाहरणं आपण या ठिकाणी घेतले, जसं बघा, ही रॅन व्हेरी फास्ट, हे एक उदाहरण आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. आता ही रॅन व्हेरी फास्ट या वाक्यात रॅन म्हणजे धावण्याची क्रिया आहे, तो धावला. ओके, हा धावला, पण कसा धावला, तर फास्ट. कसा धावला, फास्ट. आणि म्हणून धावण्याबद्दल जी विशेष माहिती देणारा शब्द आहे फास्ट, या शब्दाला आपण काय म्हणणार आहोत, ॲडव्हर्ब, कारण हा शब्द क्रियापदाबद्दल माहिती देतोय. आपण बघितलं ना की क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण ॲडव्हर्ब असं म्हणतो. त्यानंतर आणखी एक उदाहरण आपण या ठिकाणी घेतलं, शी केम येस्टरडे, ती आली. आली, केम म्हणजे काय, आली. आता क्रिया कशाची आहे, येण्याची क्रिया आहे. हो, पण येण्याच्या क्रियेबद्दलची विशेष माहिती काय आहे, कधी आली, केव्हा आली का, नाही, विशेष माहिती दिलेली आहे का नाही, काय, तर येस्टरडे म्हणजेच काल आली. आणि म्हणून लक्षात ठेवा केम हे काय आहे, व्हर्ब आहे, आणि या व्हर्ब बद्दलची विशेष माहिती काय आहे की ती काल आली, येस्टरडे आली. आणि म्हणून जो शब्द विशेष माहिती देतोय येस्टरडे, त्याला आपण काय म्हणणार, ॲडव्हर्ब. ॲडव्हर्ब म्हणजेच काय, क्रियाविशेषण. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ॲडव्हर्ब म्हणजे नेमकं काय हे आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. मला वाटते हे चांगल्या प्रकारे आपल्या लक्षात आलेलं असेल. आता याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो शब्दाची जी काही आपली 6वी जात आहे, जिला आपण प्रीपोजिशन असं म्हणतो. प्रिपोजिशन हा अतिशय महत्त्वाचा असा भाग आहे इंग्रजी व्याकरणामधील, ज्याला मराठी भाषेमध्ये शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. आता प्रिपोजिशन म्हणजे नेमकं काय हे समजण्यासाठी प्रिपोजिशनचा जो काही मराठी अनुवाद आहे शब्दयोगी अव्यय, याची जर आपण थोडक्यात फोड केली तर आपल्याला लक्षात येईल. प्रिपोजिशन म्हणजे काय विद्यार्थी मित्र, बघा या ठिकाणी एक शब्द आहे, तो म्हणजे काय, शब्दयोगी. शब्दयोगी म्हणजे बघा या शब्दाची आपल्याला जर फोड केली तर आपल्याला लक्षात येईल, एक आहे शब्द आणि दुसरा आहे योगी. शब्दयोगी या शब्दाचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो, बघा की जो शब्दांचा योग घडवून आणतो, योगायोग म्हणजे जो शब्दांना जोडण्याचं काम करतो, जो शब्दांमध्ये एक योग घडवून आणतो, त्यालाच म्हणतात प्रिपोजिशन. आता आपण व्याख्येच्या दृष्टिकोनातून जर बघितलं की बा प्रिपोजिशनची नेमकी व्याख्या काय आहे, तर ती व्याख्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. बघा काय व्याख्या आहे प्रिपोजिशनची, की नाम किंवा सर्वनाम यांचा वाक्यातील जे काही इतर शब्द आहेत त्या शब्दांशी संबंध जोडणाऱ्या शब्दाला प्रिपोजिशन असे म्हणतात. जसं मी आधीच सांगितलं ना की दोन शब्दांमध्ये योगायोग म्हणजे योग घडवून आणणे, म्हणजे दोन शब्दांना जोडण्याचं काम जो शब्द करतो त्याला म्हणतात प्रिपोजिशन. आता हे दोन शब्द म्हणजेच काय, तर वाक्यातील कोणतंही नाम किंवा सर्वनाम यांना वाक्यातील इतर शब्दांशी जोडण्याचं काम जो शब्द करतो त्याला काय म्हणायचं, प्रिपोजिशन. पुन्हा एकदा सांगतोय बघा, प्रिपोजिशन म्हणजे काय, तर वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांना वाक्यातील इतर शब्दांशी जोडण्याचं काम जो शब्द करतो त्याला काय म्हणतात, प्रिपोजिशन. तर व्याख्या तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण बघितलेली आहेच. आता आपण काही उदाहरणं बघणार आहोत की प्रिपोजिशन म्हणजे नेमकी कशी उदाहरणं असतात, बघा काय असते प्रिपोजिशन. तर या ठिकाणी बघा आपण काही उदाहरणं घेतलं, जसं की बुक ऑन द टेबल. तर विद्यार्थी मित्रांनो बघा की बुक हे काय आहे, नाम आहे, नाऊन आहे, एका वस्तूचं नाव आहे ना, घटकाचं नाव आहे ना. तर आता बुक हे नाऊन आहे, मात्र आता ह्या बुक हे जे नाऊन आहे या नामाचा वाक्यातील जे इतर शब्द आहेत द टेबल या शब्दांसोबत जर संबंध जोडायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी नाऊन आणि वाक्यातील इतर शब्द या दोघांना जोडण्यासाठी एक नवीन शब्द आपल्याला पाहिजे आहे, त्यालाच म्हणतात प्रिपोजिशन. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, एक वस्तू टेबल आहे आणि एक वस्तू बुक आहे. आता बुक आणि टेबल या दोन वस्तूंना जोडणारा जो शब्द आहे त्याला काय म्हणत असतो आपण, प्रिपोजिशन. म्हणजे या दोन शब्दांमध्ये योग घडवून आणण्याचं काम जो शब्द करतो त्यालाच आपण शब्दयोगी अव्यय म्हणतो आणि ज्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, प्रिपोजिशन. तर मला वाटते विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सुद्धा आपल्या लक्षात आलं असेल. आता दुसरं एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहतो आहे, बघा, ही लिव्ज इन इंडिया. आता बघा ही म्हणजे तो राहतो कुठे, भारतात. आता बघा भारत, इंडिया आणि तो हे जे काही दोन शब्द आहेत, दोन नाम आहेत, तर या दोन नामांना जोडण्याचं जे काही काम आहे ते करणारा शब्द म्हणजे कोणता आहे, इन. आणि आपण पूर्वी सांगितल्याप्रमाणे दोन शब्दांना जोडणारा जो शब्द असतो त्याला आपण काय म्हणत असतो, प्रिपोजिशन. त्याच्यानंतर आणखी एक उदाहरण आपण या ठिकाणी बघूया विद्यार्थी मित्रांनो. बघा, ही रोट अ लेटर टू मी. तो
ही म्हणजे काय, तो. रोट, रोट म्हणजे लिहिले, म्हणजेच काय, त्याने लिहिले. अ लेटर, त्याने पत्र लिहिले. पण कोणाला, तर मी म्हणजेच काय, मला. तर आता बघा, लिहिणारा कोण आहे, तो. आणि कोणाला लिहिले, मला. आता तो आणि मी काय लिहिलं, तर पत्र, अ लेटर. आता म्हणून बघा, अ लेटर या नामाचा मी या सर्व नामासोबत संबंध जोडण्यासाठी जो शब्द या ठिकाणी आलेला आहे तो म्हणजेच टू. आणि म्हणून या दोन शब्दांना जोडणारा जो शब्द आहे त्यालाच म्हटलं गेलेला आहे प्रिपोजिशन. आता विद्यार्थी मित्रांनो, प्रिपोजिशनचे अनेक प्रकार आहेत. ज्यावेळेस आपण डिटेल प्रिपोजिशन नावाचं एक सेपरेट चॅप्टर्स अभ्यासूया, त्यावेळेस आपल्याला सगळ्या प्रकारचे प्रिपोजिशन, त्याचे प्रकार वगैरे, त्याचे उपयोग, सगळ्या गोष्टी आपण नंतर डिटेलमध्ये अभ्यासणारच आहोत. आता आपण फक्त पार्ट्स ऑफ स्पीचची थोडक्यात माहिती घेतोय. तर बघा, या ठिकाणी आपण काही उदाहरणं सुद्धा घेतलेले आहे. प्रिपोजिशन कोणते कोणते शब्द येऊ शकतात, जसं की ॲट, बाय, ऑफ, फॉर, फ्रॉम, इनटू, अपॉन, बिफोर, एटसेट्रा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर मला वाटते की प्रिपोजिशन म्हणजे काय हे सुद्धा थोडक्यात आपल्या लक्षात आलं असेल. आता याच्यानंतर आपण शब्दाची 7वी जात अभ्यासूया. विद्यार्थी मित्रांनो, शब्दाची जी काही 7वी जात आहे, म्हणजे जे काही 7th पार्ट्स ऑफ स्पीच आहे ते म्हणजे कंजंक्शन. कंजंक्शनला मराठी भाषेमध्ये म्हणतात उभयान्वयी अव्यय. आता जसं की आपण प्रिपोजिशनमध्ये त्याचा जो काही मराठी अनुवाद होता तो म्हणजे शब्दयोगी अव्यय असा होता. आणि शब्दयोगी अव्यय म्हणजे शब्दांमध्ये योग घडवणारे जो काही शब्द होता त्याला आपण प्रिपोजिशन म्हटलं. तर तसंच या ठिकाणी कंजंक्शन म्हणजे जो उभयान्वयी अव्यय आहे. आणि या उभयान्वयी अव्यय, उभयान्वयी या शब्दाचा जर आपण अर्थ लावला तर कंजंक्शन म्हणजे काय हे आपल्या या ठिकाणी लक्षात येणार आहे. बघा, उभय, तुम्ही उभयलिंगी प्राणी वगैरे बघितलं असेल तर उभयलिंगी प्राणी कोणाला म्हणतो आपण, की ज्याला 2 लिंग असतात, किंवा उभयचर प्राणी की जो 2 ठिकाणी राहतो. तर उभय या शब्दाचा जो काही अर्थ आहे विद्यार्थी मित्रांनो, उभय या शब्दाचा अर्थ काय असतो, 2. उभय या शब्दाचा अर्थ काय, 2. हा, तर याच ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं की कंजंक्शन म्हणजे काय, तर दोन शब्द किंवा 2 वाक्य यांना जोडणारा जो शब्द आहे त्याला आपण काय म्हणत असतो, कंजंक्शन. या ठिकाणी बघा, आपण कंजंक्शनची व्याख्या सुरुवातीला बघूया. काय म्हटलंय कंजंक्शनच्या व्याख्येमध्ये, बघा, 2 शब्द किंवा 2 वाक्ये एकमेकांना जोडणाऱ्या शब्दालाच कंजंक्शन असे म्हणतात. कंजंक्शनचं मुळात काम काय असतं, वाक्यातील 2 शब्द किंवा खास करून 2 वाक्य जोडण्याचं काम कंजंक्शन करत असतात. उदाहरणार्थ आपण बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी जसं की अँड. आता अँड हा जो शब्द आहे, हा शब्द नेहमी काय करतो, 2 वाक्य किंवा 2 शब्द जोडण्याचं काम करतो. जसं की राम अँड सीता. राम आणि सीता हे 2 शब्द, या 2 शब्दांना जोडण्याचं काम करतो अँड, आहे का नाही. हा, त्याच्यानंतर बघा और आहे या ठिकाणी. और हे सुद्धा काय आहे, कंजंक्शन आहे, कारण हे 2 शब्दांना जोडण्याचं काम करू शकतं ना. हा, तर 2 शब्दांना जोडतं म्हणजे कसं जोडतं, जसं की यस और नॉट. तर त्या ठिकाणी और हा जो शब्द आहे हा कंजंक्शन म्हणून काम करतो. त्याचप्रमाणे बघा, ॲज वेल ॲज, बट, नॉट ओनली बट ऑल्सो, सो, इट, दॅट, एटसेट्रा. अशा प्रकारचे अनेक कंजंक्शन आपल्याला इंग्रजी भाषेमध्ये अभ्यासायला असतात. त्या सगळ्यांचा डिटेल अभ्यास आपण ज्या वेळेस कंजंक्शन नावाचे एक सेपरेट चॅप्टर अभ्यासूया त्यावेळेस त्या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये अभ्यासणारच आहोत. आपण सुरुवातीला फक्त जे काही पार्ट्स ऑफ स्पीच आहेत आपले 8, याच्यामधील जे काही शब्दाच्या 8 जाती आहेत त्याच्यातील फक्त आपण थोडक्यात अभ्यास करतोय, नुसतं त्याची तोंड ओळख करून घेतोय. यानंतर आपण या 8ही शब्दाच्या जातींचे सेपरेट चॅप्टर अभ्यासणार आहोत, तेव्हा आपण पुन्हा डिटेल अभ्यास करणारच आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, कंजंक्शन म्हणजे नेमकं काय हे मला वाटतं आपल्या लक्षात आलं असेल. तर कंजंक्शन म्हणजे काय लक्षात ठेवायचं आहे, 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणाऱ्या शब्दाला कंजंक्शन असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आता शब्दाची जी काही शेवटची आणि 8वी जात आहे ती म्हणजेच इंटरजेक्शन. आता इंटरजेक्शन म्हणजे काय, तर याचा मराठीत अर्थ आहे विद्यार्थी मित्रांनो केवल प्रयोगी अव्यय किंवा मग उद्गारवाचक अव्यय. आता उद्गार तुम्हाला माहिती आहे, उद्गारवाचक अव्यय, इंटरजेक्शन किंवा केवल प्रयोगी अव्यय म्हणजे नेमकं काय याची मी तुम्हाला थोडक्यात डेफिनेशन सांगतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या एखाद्या वेळेस एखादी गोष्ट पाहिल्यामुळे किंवा एखादी गोष्ट ऐकल्यामुळे किंवा एखादी गोष्ट घडल्यामुळे आपल्या भावना दाटून येतात आणि आपल्या भावना दाटून आल्यामुळे ते आपल्या भावना अनावर होतात आणि अचानकपणे कुठलीही गोष्ट न ठरवता ज्या वेळेस आपल्या तोंडातून काही उद्गार बाहेर पडतात तर त्या उद्गारांनाच आपण इंटरजेक्शन म्हणजेच उद्गारवाचक अव्यय किंवा केवल प्रयोगी अव्यय असं म्हणतो. आता केवल प्रयोगी अव्यय काय म्हणतात त्याला मराठीत, कारण ऍक्च्युली त्या उद्गारांना काही अर्थ नसतो, ते फक्त केवल प्रयोग करायचे म्हणून वापरलेले असतात आणि ते भावनेचे उद्गार असतात म्हणून आपण त्याला उद्गारवाचक अव्यय म्हणतो.